Good morning. In last time we have seen the rotary pumps. Today we are going to see a screw pump. A screw pump is a positive displacement pump that use one or several screw to move fluid or solids along the screw axis. In simplest form, the Archimedes screw pump. आता इथं बघा तुम्हाला राईट साईडला जो असेल तो स्क्रू पंप दिसतोय. तर त्यामध्ये बघा एक शाफ्ट जो आहे, एका शाफ्टवरती जे स्क्रू जे असणार आहे, तर त्यामध्ये आपण हे जर बघितलं तर त्याची प्रोफाईल जी आहे, तर ती प्रोफाईल अपोजिट दाखवली, लेफ्ट हँड आणि राईट हँड जी असेल ती दाखवलेली आहे बघा. खाली त्याला एंगेजमेंटला पण जे दुसरा हे असणार आहे तर त्याला पण लेफ्ट हँड आणि राईट हँड आहे. वरती जर का असल्या याच्यामध्ये राईट हँड जर असेल तर खाली तुम्हाला लेफ्ट हँड दिलेला आहे. आणि जर रोटेट काय करतो त्यामध्ये गिअर्स जे असेल ते गिअर्स यूज केलेले आहे. आणि जो मेन एक जो असेल तो शाफ्ट जो असेल तो ड्रायव्हिंग शाफ्ट असेल, दुसरा जो असेल तो ड्रिव्हन शाफ्ट असेल. ज्यावेळेला का असेल बघा ड्रायव्हिंग शाफ्ट जो रोटेट होणार आहे तर त्यावेळेला का असेल बघा त्याच्यावरती स्क्रू जे असेल त्याचं रोटेशन तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जे काय असेल तर त्यानुसार खालचा जो असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनला का असेल त्यामध्ये एक क्लॉकवाईज असेल तर दुसरा अपोजिट अँटी क्लॉकवाईज का असेल रोटेट होणार आहे. तर त्यामध्ये बघा खाली जो असेल तो तुम्हाला ॲरो दाखवलेला आहे तो सक्शन आणि वरती जो असेल तो डिलिव्हरी दाखवलेला आहे. तर बघा अ सिंगल स्क्रू रोटेट इन सिलेंड्रिकल कॅव्हिटी thereby moving the material along the screw spindle. This ancient construction is still used in many low-tech applications such as irrigation system and in agriculture machinery for transporting grains and other solids. तर त्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्ही काय असेल क्लिअर फ्लूइड किंवा प्युअर फ्लूइड तुम्ही घेऊ शकता किंवा मडी पण थोड्या जर असेल तर ते तुम्ही काय असेल याच्यामध्ये यूज करू शकता. तर त्यामध्ये बघा तुम्हाला ॲरो जो दाखवला आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, तर सक्शनपासून ज्यावेळेला काय असेल ऑइल सक केलं जातं तर त्याला बघा दोन्ही साईडला तुम्हाला ॲरो दाखवलेले आहेत. तिथून ती काय याच्यामध्ये इन केलं किंवा फ्लो होत जातं. ज्यावेळी रोटेशन होणार आहे कुठला, समजा आपण याचं रोटेशन काय करणार याच्यामध्ये तर तुम्हाला रोटेशन दाखवलं आहे अँटी क्लॉकवाईज शाफ्ट जो असेल तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो आहे. वरचा जो शाफ्ट आहे तो ड्रायव्हिंग शाफ्ट तो अँटी क्लॉकवाईज रोटेट असेल तर खालचा शाफ्ट असेल तो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होणार आहे. ज्यावेळी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल त्यावेळी काय असेल ऑइल जे असेल ते ट्रॅप्ड बिटवीन द केसिंग अँड टीथ स्पेस जो असेल त्यातून ट्रॅप होणार आहे आणि ते फ्लो कुठं होणार याच्यामध्ये एक्सियली फ्लो होणार आहे. एक्सियली म्हणजे बघा राईट साईडला जे काय ॲरो दाखवलं आहे तिथून तुमचं लिक्विड जे असेल ते कुठं फ्लो होणार आहे तुमच्या एक्सियली सेंटरला, म्हणजे राईट टू लेफ्ट. आणि इथं या साईडला लेफ्टला जो असेल तो कुठं लेफ्ट टू राईट या डायरेक्शनला काय असेल दोन्ही ॲक्सियली काय असेल तो ऑइल जे असेल ते ट्रॅप्ड झालेलं ऑइल जे असेल ते ॲक्सियली मूव्ह होतं याच्यामध्ये. आणि ते जे काय ॲक्सियली मूव्ह झालेले असणार आहे तर तिथून काय असेल बघा ज्यावेळेला ते पुढे येणार आहे तर त्यावेळी काय असेल ते फोर्सली ते कुठं असेल तुमच्या डिस्चार्ज बोर्डला काय असेल तिथं पास होणार आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं याचं मटेरियल जर बघितलं तर कुठला स्क्रूचं तर तुम्हाला स्टेनलेस स्टीलचं असणार आहे का असेल त्याच्यामध्ये मटेरियल जे असेल ते यूज करतो तुम्ही. आणि त्यामध्ये काय असेल तुमचा प्युअर ऑइल किंवा प्युअर फ्लूड जे असेल ते यूज करताय किंवा स्लरी म्हणजे मड्स थोड्या प्रमाणात काय असेल त्याच्यामध्ये घाण जरी असेल तरी पण काय असेल त्याच्यामध्ये ते लिक्विड जे असेल ते आपण याच्यामध्ये यूज करू शकतो स्क्रू पंपमध्ये. तर याच्यामध्ये काय असेल बघा जे स्क्रू जे एक शाफ्टवरती आपण माउंट जे करतो तर त्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये त्याची अरेंजमेंट जी केलेली असेल ते प्रत्येक वेळेला कसं पॅरलेली असणार आहे. तर या ठिकाणी काय असेल बघा आपण 2 वापरलेले आहेत शाफ्ट. याच्यामध्ये तुम्ही मल्टी शाफ्ट्स पण तुम्ही यूज करू शकता, म्हणजे 2 वापरू शकता, 3 वापरू शकता. आणि त्यामध्ये एक जो असेल तो तुमचा ड्रायव्हिंग शाफ्ट असेल किंवा आणि अदर जे असेल ते ड्रिव्हन शाफ्ट असणार. एक रोटेट झाल्यानंतर अदर जे असेल त्याच्यामध्ये काय असेल ते ॲटोमॅटिकली काय असेल ऑइल ट्रॅप्ट होऊन काय असेल त्यामध्ये ॲक्सियली फ्लो होऊन सक्शन पोर्ट टू डिस्चार्ज पोर्टला काय असेल त्यामध्ये ल्यूज केलं जातं त्याच्यामध्ये. मग हे आपण कुठं वापरू शकतो याच्यामध्ये ॲग्रिकल्चर मशिनरीसाठी वापरतो आहे किंवा इरिगेशन सिस्टीममध्ये आपण वापरू शकतो हे. याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं ॲडव्हान्टेजेस तर बघा स्लो स्पीडसाठी वापरतो आहे, सिम्पल अँड रिझल्ट डिझाईन आहे याचं. पंप रॉ वॉटर विथ हेवी सॉलिड्स जरी असेल किंवा फ्लोटिंग डेव्हरेज जरी असेल तरी आपण वापरू शकतो. नो कलेक्शन सम्प रिक्वायर्ड्स, मिनिमम हेड जरी असेल तरी चालते. जेंटल हँडलिंग ऑफ बायोलॉजिकल फ्लॉक्ससाठी वापरू शकतो. लॉंग लाईफ टाईम जे 20 ते 40 वर्ष याची लाईफ आहे.
त्यानंतर बघा पंप कपॅसिटी जी असणार आहे सेल्फ रेग्युलेटिंग विथ इनकमिंग लेवल. इझी मेंटेनन्स, याची मेंटेनन्स कसं आहे इझी आहे. नो हाय स्किल स्टाफ रिक्वायर्ड, कॉन्स्टंट हाय इफिशियन्सी विथ व्हेरिएबल कपॅसिटी, कॅन रन विदाउट वॉटर. विदाउट रनमध्ये काय करू शकतो रन करू शकता. स्क्रू पंप अलाव वाईड रेंज ऑफ फ्लो अँड प्रेशर. दे कॅन also accommodate a wide range of liquid and viscosities. Screw pump have high speed capability and these allow the freedom of driver selections. All the driver selection म्हणजे काय असतं तुमचा ड्रायव्हिंग गिअर जो असेल तो तुम्ही चेंज करू शकता याच्यामध्ये. All the screw pump are self priming which allow them to have good suction characteristics. हे कसं आहे सेल्फ प्रायमिंगमध्ये आहेत. म्हणजे ॲटोमॅटिक काय असेल त्याच्यामध्ये ऑइल लेवल असेल किंवा नसेल तर ते ॲटोमॅटिकली काय असेल त्याच्यामध्ये ऑइल जे असेल ते सेक केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो सेल्फ प्रायमिंग आपण म्हणतोय. याच्यानंतर बघा याचे डिसॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत. तर डिसॲडव्हान्टेजमध्ये बघा रोटरी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये हा बघतोय जो आपण स्क्रू पंप, त्यामध्ये डिसॲडव्हान्टेज बघा कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इज हाय बिकॉज ऑफ क्लोज टॉलरन्स अँड रनिंग क्लिअरन्स. Any changes in viscosity of fluid result in high fluctuation in the performance. त्याचा परफॉर्मरवरती इफेक्ट होतो. A screw pump with high pressure capability will require high pumping element which increase the overall size of the pump. जर तुम्हाला काय असेल हाय प्रेशर जर पाहिजे असेल तर तुम्हाला पंपची साईज जी असेल ती पण इथं वाढवावी लागते. आणि हे काय असेल याच्यामध्ये स्क्रू पंपचं डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन्स, स्क्रू पंपचे ॲप्लिकेशन कुठले आहे. केमिकल प्रोसेसिंगमध्ये वापरत आहे, लिक्विड डिलिव्हरी, मरीन बायोटेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल, फूड डेअरी अँड बेवरेज प्रोसेसिंग, फ्युएल इंजेक्शन, ऑइल बर्नर, lubrication. All these types of applications where screw pump is used. Next we have see here the again another type of rotary displacement type pump, lobe pump. Here the diagram is given of lobe pump. At the center of this diagram there are two lobes, where lobe may be different, 2 lobes, 3 lobes. तर या ठिकाणी आपल्याला काय असेल याच्यामध्ये लोब जे दाखवले आहेत किती 2 लोब्स दाखवलेले आहेत. तर त्यामध्ये 2 लोब असू शकतात किंवा 3 लोब असू शकतात. तर त्यामध्ये तुम्हाला सायक्लॉइड किंवा हायपोसायक्लॉइड जो का पोर्शन तुमचा असेल त्यानुसार काय असेल याच्यामध्ये लोबच्या शेप आणि साईज जी असेल ती काय असेल याच्यामध्ये चेंज केली जाते. तर हा जो असेल तो कसा सेम ॲज अ एक्सटर्नल गिअर पंप जो असेल ते सेम तयार करायचं आहे. वर्किंग जर पाहिलं तर काय असेल किंवा वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते सेम एक्सटर्नल गिअर पंप जे असेल त्याचं सेम असणार आहे. तर त्यामध्ये बघा लोब पंप आर सिमिलर टू एक्सटर्नल गिअर पंप इन ऑपरेशन इन दॅट फ्लूड फ्लो अराउंड द इंटेरियर ऑफ द केसिंग. तर त्यामध्ये काय असेल केसिंग आणि जो काय टीथ असेल तर त्या दोन्हीमधला काय असेल गॅपमध्ये काय असेल त्यामध्ये ऑइल जे असेल ते इंटरॅप्ट केलं जातं. सेम इथं पण काय असेल तुमचा लोब आणि केसिंग या दोन्हीच्यामध्ये काय असेल ऑइल जे असेल ते इंटरॅप्ट केलं जातं. Unlike external gear pump, however, the lobes do not make contact. Lobe contact is prevented by external timing gears located in the gearbox. तर त्यामध्ये काय असेल बघा ॲटोमॅटिकली त्याचं कॉन्टॅक्ट जे असणार आहे लोबचं कॉन्टॅक्ट जे असेल ते प्रिव्हेंटेड कशाला एक्सटर्नल टायमिंग गिअर्स जे असेल लोकेटेड इन गिअरबॉक्स त्याच्या थ्रू काय असेल याच्यामध्ये लोबचा कॉन्टॅक्ट जो असेल तो प्रिव्हेंटेड केला असेल. म्हणजे आपण काय करतो एक्सटर्नल गिअर पंपमध्ये जे टी जे असेल ते एंगेज ज्यावेळी होतात तर त्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होतात. इथं काय असेल याच्यामध्ये हा अनलाईक एक्सटर्नल गिअर पंप आहे म्हणू शकतो आपण याला. तर याच्यामध्ये काय असेल लोब जे असेल तर त्यामध्ये आपण काय करतोय दोनच वापरलेले आहेत बघा. ह्या फिगरमध्ये काय असेल आपल्याला 2 वापरलेले आहेत पण एका ह्याच्यामध्ये काय असेल तुम्हाला 3 वापरलेले असणार आहेत लोब्स. तर त्यामध्ये काय असेल हा जो लोब्स असणार आहे ह्या लोब्समध्ये काय असेल बघा जो तुम्हाला ग्रीन जो दिसतो तो म्हणजे लिक्विड असणार आहे. जो ब्ल्यू दाखवतो तो म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये केसिंग आहे. ज्यावेळेला काय असेल बघा आता वरचा जो आहे लोब तो कसा आहे बघा हॉरिझॉन्टली आहे आणि खालचा जो आहे तो कुठला वर्टिकली आहे. ज्यावेळेला काय असेल बघा रोटेशन जे असेल तर त्यामध्ये एक लोब असेल तो ड्रायव्हिंग लोब असेल, एक असेल तो ड्रिव्हन लोब असेल. म्हणजे एक रोटेट झाला की दुसरा जो असेल तो ॲटोमॅटिकली रोटेट होतो.
जसं तुमचा एक्सटर्नल गिअर पंप जो आहे तर त्या पद्धतीने म्हणजे वरचा जो असेल तो समजा क्लॉकवाईज रोटेशन होत असेल तर खालचा जो असेल तो कुठला अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो आहे. म्हणजे ज्यावेळी आपण करतो आहे बघा अप्पर जो असेल तो ड्रायव्हिंग लोब जर आपण कन्सिडर केला तो क्लॉकवाईज रोटेशन घेत असेल तर त्यामध्ये बघा रोटेशन होत असेल. ज्यावेळी त्याची हॉरिझॉन्टल पोझिशन असेल तर त्यावेळेला काय असेल बघा त्या ठिकाणी ऑइल जे असेल ते लोब आणि केसिंग ह्या दोन्हीमध्ये इंटरॅप्ट झालेला आहे. बघा त्या दोन्हीच्या गॅपमध्ये कसं इंटरॅप्ट झालेला आहे. आणि ज्यावेळेला परत तो कसा असणार आहे याच्यामध्ये परत जर तो क्लॉकवाईज रोटेट जर घेतला तर तिथलं जे इंटरॅप्ट झालेलं ऑइल जे आहे ते कुठं डिस्चार्ज पोर्टला इथं काय असेल याच्यामध्ये सप्लाय केलं जाईल. त्यावेळेला काय असेल याच्यामध्ये जो डाऊनवर्ड साईडचा जो लोब असणार आहे तो पण कसा असणार आहे त्या कंडिशनला तिथं म्हणजे हा ज्यावेळी काय असेल अप्पर लोब ज्यावेळी व्हर्टिकल होईल त्यावेळी डाऊनवर्ड लोब जो असेल तो हॉरिझॉन्टल होणार आहे. आणि तिथला जो गॅप जो असेल तो एकदम कमी असेल त्यामुळे व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे काय असेल ते त्यातलं ऑइल जे काही इंटरप्ट झालेलं आहे लोब आणि केसिंगमध्ये ते प्रेशराईज ऑइलनं काय असेल त्यामध्ये फ्लो होणार आहे कुठं तुमच्या डिस्चार्ज पोर्टला. म्हणजे आता जी पोझिशन जी आहे ती ज्यावेळी हा पोर्ट ज्यावेळी कसं असणार लोब जो असेल तो व्हर्टिकल असेल खालचा जो असेल तो हॉरिझॉन्टल असेल त्यावेळेला तिथला स्पेस जर आपण म्हटलं तो कमी असेल त्यावेळेला ऑइल जे असेल ते इंटरप्ट झालेला ऑइल जे असेल तर ते कसं असणार आहे फ्लो होणार आहे. मग या ठिकाणी ऑइल जे असेल ते कॉम्प्रेस होत नाही फक्त त्यामध्ये काय असेल त्यामध्ये स्पेस कमी झाल्यामुळे तेव्हा तो प्रेशराईड ऑइलचा फ्लो जो असेल तो तुम्ही सप्लाय करताय. हा कुठला झाला तुमचा लोब टाईप पंप झाला. त्यानंतर बघा नेक्स्ट याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस. हा रोटरी टाईप डिस्प्लेसमेंट पंपमधला काय असेल आपण बघतोय तर लोब पंपमध्ये त्याचे ॲडव्हान्टेज काय काय दिले आहेत बघा आपल्याला. तर बघा ॲडव्हान्टेजेस पास मीडियम सॉलिड्स. मीडियम सॉलिडसाठी काय असेल त्याच्यामध्ये मीडियम सॉलिड्स आपण पास करू शकतो. नो मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट. मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट असेल याच्यामध्ये नसणार आहे. लॉंग टर्म ड्राय रन विथ लुब्रिकेशन्स विथ सील. याच्यामध्ये लुब्रिकेशन्स पण असणार आहे त्यामुळे लॉंग टर्म काय असेल ड्राय रन तुम्ही करू शकताय. नॉन पल्सेटिंग डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज जो असेल तो तुमचा कंटिन्युअस स्मूथली असणार आहे त्याला आपण कहतो नॉन पल्सेटिंग. डिसॲडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज काय बघा रिक्वायर्ड टायमिंग गिअर कारण की इथं काय असेल बघा टीथ एंगेजमेंट जे असेल एक्स्ट्रा गिअर पंपसारखा तसं नसणार त्यामुळे इथं टायमिंग गिअर जे असेल ते गरजेचं आहे तुम्हाला. रिक्वायर्ड 2 सील्स 2 सील्स रिक्वायर्ड आहेत. रिड्यूस लिफ्ट विथ थिन लिक्विड. तर हा कुठला असणार याच्यामध्ये हा लोब पंपचा असणार आहे आपण बघतो याच्यामध्ये. हे झाला ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. त्यानंतर याचे ॲप्लिकेशन्स बघा कुठले आहेत तर लोब पंपचे ॲप्लिकेशन्स पॉलिमर्स पेपर कोटिंग सोप अँड सर्फेस्टन्स पेंट अँड डाईज रबर अँड ॲडिजिव्स फार्मास्युटिकल्स फूड ॲप्लिकेशन्स हे वेगवेगळे ॲप्लिकेशन जे असेल ते लोब पंपचे तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी काय करतो आहे हा लोब पंप आपण वापरू शकतो आहे. याच्यानंतर आता आपण बघतोय कुठला नेक्स्ट पंप वेन पंप. हिअर द डायग्राम इज गिवन फॉर वेन पंप. तर त्यामध्ये बघा हा लास्ट टाईम आपण जो बघितलेला आहे सेम त्या त्यासारखंच आहे त्याच्यामध्ये काय असेल व्हेन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि इथं जर आपण बघितलं तर केसिंग जे असेल ते ब्ल्यू टाईप जो असेल तो तुमचा केसिंग आहे. त्यानंतर रोटर जो असेल तो व्हाईट कलर जो असेल तो रोटेड आहे. शाफ्ट जो असेल तो शाफ्टवरती रोटर जो असेल तो माउंट केलेला आहे. त्यानंतर व्हेन जे असेल ते व्हेन्स बघा तुम्हाला त्यामध्ये 6 व्हेन्स दिसतात. आणि त्यामध्ये बघा ब्लॅक आणि एकदम स्काय ब्लू टाईप जो असणार आहे तो जो काय तुम्हाला त्यामध्ये हे दिसतो त्यामध्ये काय प्रोव्हाइड केलेला आहे जो ब्लेड्स आहेत ते ब्लेड्स कसे आहेत त्याच्यामध्ये स्लाइड्स होतात किंवा व्हेन्स आपण जे म्हणतो व्हेन्स त्या स्लॉट्समध्ये काय असेल त्यामध्ये स्लाइड्स होतात त्यामध्ये काय असेल त्यामध्ये स्प्रिंग जे असेल ते स्प्रिंग पण प्रोव्हाइड केले असेल. आणि ड्यू टू सेंट्रिफ्युगल ॲक्शन काय असेल त्यामध्ये ह्या व्हेन्स जे असेल विच इज कंटिन्युअस कॉन्टॅक्ट विथ द केसिंग. ज्यामुळे काय असेल सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय असेल त्यामध्ये तो जो व्हेन्स असणार आहे तो कसा आउटवर्डला मूव्ह होतो आहे आणि त्यामुळे काय असेल तो कंटिन्युअस कॉन्टॅक्ट विथ द केसिंग. आणि त्यामध्ये काय असेल ऑइल जे काय इंटरॅप्ट होणार आहे तर त्यामध्ये बघा खाली तुम्हाला ग्रीन पोर्शन जो दाखवलेला आहे तो ग्रीन पोर्शन म्हणजे कुठला आहे तर त्यामध्ये ऑइल जे असणार आहे ते ऑइल कसं इंटरॅप्ट होते आणि ज्यावेळेला काय असेल तिथला
एरिया कमी झाल्यानंतर तिथून तो डिस्चार्ज करतो ते. तर सक्शन पोर्ट बघा तुम्हाला कुठं दिसतोय आणि डिस्चार्ज पोर्ट जो असेल तर लेफ्ट साईडला जर सक्शन पोर्ट जो असेल तो कुठं दाखवलेला बघा, वरती दाखवलेला आहे तुम्हाला, थोडंसं शॅफ्टच्या वरती दाखवलेलं आहे डाव्या साईडला. आणि डिस्चार्ज पोर्ट पण तुम्हाला शॅफ्टच्या वरती दाखवलेला आहे. तर त्यामध्ये काय आहे बघा, वेन टाईप पंप, रोटरी वेन पंप इज अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप that consists of vanes mounted to a rotor and rotate inside the cavity. In some cases, the vanes can be variable length and or tensioned to maintain contact with the walls as the pump rotate. तर याच्यामध्ये काय केलेलं असेल बघा, हा शाफ्ट जो आहे, शाफ्ट तो कसा आहे, त्याच्यामध्ये एकतर सेंटरला पण असू शकतो किंवा मोस्टली ऑफसेट जर आपण घेतला तर ऑफसेट प्रोव्हाइड केलेला असेल. मग केसिंग आणि शाफ्ट जो असेल, केसिंग आणि शाफ्ट त्याच्यामध्ये ऑफसेट जो असेल तो ऑफसेटमुळं काय असेल, त्याच्यामध्ये वेन्स म्हणजे काय असेल, एरिया जो असेल तो व्हेरिएबल असेल. आणि ते एरिया व्हेरिएबलमुळं काय असेल, त्याच्यामध्ये सक्शन आणि डिस्चार्ज असेल ते ऑफर होणार आहे. जर काय असेल बघा, तो सेंट्रली जर माउंटेड जर असेल तर केसिंगचा पोर्शन जो असेल तो तुम्हाला इलिप्टिकल केलेला असेल, इलिप्टिकल. तर या ठिकाणी काय असेल बघा, हा पोर्शन जो असेल तो सर्क्युलर आहे. त्यानंतर व्हेन जे असेल ते व्हेन्स काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्लाईड जे असेल ते स्लाईड्स होतात त्याच्यामध्ये. जो ब्लॅक पोर्शन दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल, याच्यामध्ये स्प्रिंग असणार आहे. आणि ते व्हेनचे असेल विच इज फ्री टू मूव्ह इनसाइड द स्लॉट. तर स्लॉटमध्ये काय असेल ते फ्री टू मूव्ह होतात. म्हणजे मला काय बघा, वेन शाफ्ट रोटेड और रोटर रोटेट्स इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन्स. जेव्हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होणार आहे त्यावेळेला काय असेल बघा, स्पेस बिटवीन द केसिंग अँड द वेन्स, टू वेन्स, तर दोन वेन्समधला आणि केसिंगमधला स्पेस जो असेल तो बघा पहिल्यांदा त्याच्यामध्ये एरिया जो असेल तो कमी असेल. आणि ते कमी काय असेल बघा, तिथं पहिल्यांदा बघा आपण जर अप्पर साईडला जर बघितलं तर तिथं झिरो पोर्शन तुम्हाला दिसतोय. आणि त्या ठिकाणी देर इज अ व्हॅक्यूम इज क्रिएटेड. आणि ज्यावेळेला काय असेल बघा, तो सक्शन पोर्टला येणार आहे. तर त्यावेळेला काय असेल, ड्यू टू द प्रेशर इनसाइड द casing and two veins is below the atmospheric pressure, therefore oil is sucked inside the space between the veins and casing. त्या दोन्हीमधल्या स्पेसमध्ये काय असेल, ती लिक्विड जे असेल ते सक केलं जाणार आहे. जसं जसं पुढं जाईल तसं बघा तिथला एरिया असेल तो वाढत झालेला आहे. एरिया जसं वाढत असेल तसं काय असेल, तुमचा सक्शन जे असेल ते कंटिन्युअस स्टार्टच असेल, सक्शन्स. आणि ज्यावेळेला काय असेल बघा, हा प्रोटेक्शनपासून जेव्हा पुढं जाता तुम्ही, हाफपासून पुढे जाता त्यावेळेला काय असेल बघा, परत एरिया जो असेल, एरिया बिटवीन द किंवा स्पेस बिटवीन द वेन्स अँड द केसिंग इज डिक्रीजेस. त्यामुळे दोन्हीमधला स्पेस जो असेल तो डिक्रीज होणार आहे. ज्यावेळेला स्पेस डिक्रीज होणार आहे त्या ठिकाणी काय असेल, ते ऑइल जे असेल तर त्यामध्ये काय असेल ते कॉम्प्रेस व्हायला चालू होईल. ॲक्च्युअलमध्ये ते कॉम्प्रेस होत नाही, पण ज्यावेळी ते प्रेशर तिथं क्रिएट होणार आहे त्यावेळी ते प्रेशराइज ऑइल जे असणार आहे तर ते काय असेल, तुमच्या डिस्चार्ज पुरतो काय असेल तर डिलिव्हर केलं जाणार आहे. मी तर बघा सक्शन आणि डिलिव्हरी जे असेल ते व्हेरिएबल शाफ्ट जो असेल त्या शाफ्टच्या याच्यामध्ये ऑफसेट जो काय प्रोव्हाइड केलेला आहे, त्यामुळे वेन जो असेल तो व्हेरिएबल काय असेल त्याच्यामध्ये एरिया जो असेल तो क्रिएट करतो आहे. आणि त्यामुळे काय असेल, सक्शन आणि डिस्चार्ज असेल ते इथं होणार आहे. तर त्यामध्ये बघा याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. तर बघा ॲडव्हान्टेज काय काय त्याच्यामध्ये, हँडल्स थिन लिक्विड ॲट रिलेटिव्हली हायस्ट प्रेशर, कॉम्पेन्सेट फॉर विअर टफ थ्रू वेन एक्सटेन्शन, समटाईम प्रिफर्ड फॉर सॉल्वंट. LPGसाठी पण वापरू शकतो आपण. कॅन रन ड्राय फॉर शॉर्ट पिरियडसाठी काय असेल, तुम्ही ड्राय रन म्हणजे रिकामं जरी फिरवला तरी चालतं आहे. कॅन हॅव वन सील ऑर स्टफिंग बॉक्स, एक सील याच्यामध्ये असणार आहे. आणि डेव्हलप गुड व्हॅक्यूम काय असेल त्याच्यामध्ये डेव्हलप करतो आहे. डिसॲडव्हान्टेज काय बघा, कॅन हॅव टू स्टफिंग बॉक्स, दोन स्टफिंग बॉक्स यायला लागतात. कॉम्प्लेक्स हाऊसिंग अँड मेनी पार्ट्स याच्यामध्ये आहेत. नॉट सुटेबल फॉर हाय प्रेशर्स, नॉट सुटेबल ऑफ हाय विस्कोसिटी, अँड नॉट गुड विथ ॲब्रेसिव्स या ठिकाणी नसणार आहे तो. यांच्यानंतर नेक्स्ट आपण याचे ॲप्लिकेशन बघतो आहे कुठं, तर ॲरोसोल्स अँड प्रपोलंट एव्हिएशन सर्व्हिससाठी वापरतो आहे. ॲटो इंडस्ट्रीसाठी वापरता तुम्ही. त्यानंतर बल्क ट्रान्सफर ऑफ LPGसाठी वापरतो आहे. LPG सिलेंडर फिलिंगसाठी वापरतो आहे. अल्कोहोलसाठी, रेफ्रिजरेशन, फ्रिऑन आणि अमोनिया यासाठी पण तुम्ही वापरताय हा पंप. त्यानंतर सॉल्वंट आणि एक्वेस सोल्युशन्स या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी करतो आहे आपण हा वेन पंप जो असेल तो वेन पंप आपण वापरतो आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आपण बघतो याच्यामध्ये शेवटचा पंप जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे
तर त्यामध्ये कुठला आहे बघा, पेरिस्टेल्टिक पंप. तर मोस्टली तुम्हाला काय असेल याच्यामध्ये, हा पंप तुम्हाला दिलेला नाही तरी पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपण याचं एक्सप्लेनेशन बघतोय. जे बघा, पेरिस्टेल्टिक पंप इज अ टाईप ऑफ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. आपण कुठला याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपचा काय असल्यामध्ये टाईप आहे. तर याच्यामध्ये काय असेल बघा, पंप युज्ड फॉर पंपिंग अ व्हरायटी ऑफ फ्लुइड्स. व्हरायटी ऑफ फ्लुइडसाठी काय असेल आपण हा वापरतोय. द फ्लुइड इज कंटेन्ड विदिन अ फ्लेक्झिबल ट्यूब fitted inside a circular pump casing. A rotor with number of rollers, shows, wiper and lobes attached to the external circumference of rotor compress the flexible tubes. जेव्हा बघा इथं काय असेल बघा, जी ब्लू टाईप दिसते ती ट्यूब आहे. एका साईडला इन असणार आहे, एका साईडला आउट असणार आहे. जेव्हा काय असेल बघा, हा आतला जो पोर्शन जो असेल तर त्याला आपण काय होते, रोलर्स, शूज, वायपर, लोब जे असणार आहे हे कंटिन्यूस काय असेल याच्यामध्ये रोटेट ज्यावेळी होणार आहे तेव्हा ती ट्यूब जी असेल ती काय होणार आहे, इथं कॉम्प्रेस होईल. तसं काय असेल याच्यामध्ये फ्लो जो असेल तो फ्लो इथं होणार आहे. मग एक असेल तुमचा अँटी क्लॉकवाईज जर आपण घेतलं तर रोटेशनला वरती असेल तो तुमचा इन असेल, खालचा जो असेल तो आउट असेल. क्लॉकवाईज रोटेशन घेतलं तर खालचा जो असेल तो इन असेल, वरचा जो असेल तो आउट असणार आहे. तर बघा, रोटर विथ नंबर ऑफ रोलर्स, शूज, वायपर्स, स्लोप्स अटॅच टू द एक्सटर्नल सर्कम्फरन्स of the rotor compress of the flexible tube. As the rotor turns, the part of tube under compression is pinched, closed or glued, thus forcing the fluid to the pump to move through the tubes. ज्यावेळेला काय असेल तो रोटर होणार आहे तर त्यावेळेला काय असेल तिथं फ्लूइड जे असणार ते कॉम्प्रेस होणार आहे. ट्यूब जशी त्याचा एरिया कमी होईल जसा, आणि ते कॉम्प्रेस झालेला काय असेल एका साईडला कॉम्प्रेस होईल आणि दुसऱ्या साईडला काय असेल ते कॉम्प्रेस झालेलं फ्लूइड जे असेल ते काय असेल ल्यूज होणार आहे. त्याची ॲडव्हान्टेज काय बघा, नो कॉन्टॅमिनेशन्स बिकॉज द ओनली पार्ट ऑफ ट्यूब इन कॉन्टॅक्ट विथ फ्लूइड बिंग पंप इन इंटरएट ऑफ द ट्यूब. इट इज इझी टू स्टेरलाइज अँड क्लीन द इनसाइड द सर्फेस ऑफ द ट्यूब. फक्त ट्यूबमधून काय असेल याच्यामधून लिक्विड फ्लो होतं त्यामुळे आपण इझिली काढू शकतो, त्याच्यामध्ये क्लीन करू शकतो. लो मेंटेनन्स नीड्स, याला मेंटेनन्स जो असेल तो कमीत कमी असणार आहे. दे आर एबल टू हँडल स्लरीज, विस्कस फ्लूइड किंवा स्लरीज तुम्ही वापरू शकता, म्हणजे हँडल करू शकता याच्यामध्ये. पंप डिझाईन प्रिव्हेंट बॅक फ्लो अँड सायफनिंग विदाउट वॉल्स. तर याच्यामध्ये काय असेल बघा, याच्यामध्ये पंप जे सायफन जे असेल ते बॅक फ्लो जो असेल तो प्रिव्हेंट करू शकतो याच्यामध्ये. विदाउट वॉल्सचा यूज करून काय करू शकतो मी याच्यामध्ये प्रिव्हेंट करू शकतो आहे. हे झालं ॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज काय काय असणार बघा याच्यामध्ये, तर फ्लेक्झिबल ट्यूबिंग विल टेंड टू डिग्रेड विथ टाईम अँड रिक्वायर periodic replacement. The flow is pulsed particularly at low rotational speed, therefore these pumps are less suitable when smooth consistent flow is required. हे कमीत कमी काय असेल याच्यामध्ये हा वापरतो याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय असेल ही ट्यूब जी असणार आहे तर ते कशी असणार आहे, फ्लेक्झिबल असल्यामुळं तर त्याला तुम्हाला काय असेल पिरियॉडिक रिप्लेसमेंटची गरज आहे. याचे ॲप्लिकेशन्स बघा कुठं कुठे आहेत. मेडिसिन्ससाठी वापरू शकतो आपण, डायलिसिस मशीनसाठी वापरतो आहे, ओपन हार्ट बायपास पंप मशीनसाठी, मेडिकल इन्फ्युशन पंपसाठी, टेस्टिंग अँड रिसर्चसाठी आपण वापरतो आहे, ॲटो ॲनालायझर, ॲनालिटिकल केमिस्ट्री एक्सपेरिमेंट, कार्बन मोनॉक्साईड मॉनिटर्स, मीडिया डिस्पेन्सर्स, ॲग्रिकल्चर्स. हे वेगवेगळे ॲप्लिकेशन दिलेले आहेत. ह्या ॲप्लिकेशनसाठी काय करतो आपण, हा ब्रेस्टलिक स्टॅटिक पंप जो असेल तो आपण करतो याच्यामध्ये वापरतो. आणि हे जे आपण बघितले पंप त्याच्यामध्ये मोस्टली जर आपण बघितलं तर काय असेल तुम्हाला लोब पंप आणि व्हेन पंप जो असेल हे मोस्टली तुम्हाला काय असेल याच्यामध्ये एक्झाममध्ये विचारतात. आणि पेरिस्टेलिक पंप जो असेल हा थिरोटिकल म्हणजे तुम्हाला फक्त माहिती असावीसाठी आहे. तर त्यामध्ये काय असेल आपण तयारी करत असताना मोस्टली लोब पंप जो असेल आणि व्हेन पंप जो असेल याची तयारी करायची आहे. तर काय करतो आपण याच्यामध्ये जे आपण बघितले टाईप्स पंपचे, रोटरी पंपचे, तर त्यामध्ये काय असेल हे जे बघितलेलं आहे लोब पंप आणि व्हेन पंप. तर त्याचा स्टडी करा, डायग्राम काढा आणि हे राईटअप करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये. तर आजचं लेक्चर जे असेल ते काय करतो आपण इथंच थांबवते. ओके, थँक्यू.